गोवा इथल्या एका नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीमध्ये 25 जणांचा बळी घेणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना अखेर थायलंडमधून भारतामध्ये परत आणण्यात येत आहे। थायलंडमध्ये त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाचं पथक मायदेशी निघणार आहे। 6 डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपुरा इथल्या बर्ज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागलेली होती आणि त्यानंतर त्यांना भारतात आणण्यात आले। या आगीमध्ये 5 पर्यटकांसह एकूण 25 जणांचा मृत्यू झाला होता। घटनेच्या वेळी दिल्लीमध्ये असलेले क्लबचे मालक लुथरा बंधू तत्काळ थायलंडला पळून गेले होते। इंटरपोल आणि भारतीय उच्चायोगाच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। बँकॉक विमानतळावर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचं पथक दोन्ही आरोपींना घेऊन थेट दिल्लीमध्ये दाखल झालं। दिल्लीमध्ये दाखल झाल्यावर लुथरा बंधूंना पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं गेलं आणि यानंतर त्यांना गोव्यात आणलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।